आणि जेव्हा त्यांना सांगण्यात येते की परमेश्वराने जे प्रगट केले आहे त्यावर श्रद्धा ठेवा, तेव्हा ते म्हणतात, आमच्यावर जे प्रगट झाले आहे आम्ही केवळ त्यावरच श्रद्धा ठेवतो, आणि त्याव्यतिरिक्त जे काही आहे त्याचा ते स्वीकार करण्यास नकार देतात. वास्तव पाहता ते सत्य असून त्यांच्याकडील ग्रंथाचे समर्थन करणारे आहे. त्यांना विचारा, जर तुम्ही खरोखरच श्रद्धावंत होतात तर मग यापूर्वी तुम्ही ईश्वराच्या प्रेषितांची हत्या का केली? तुमच्याकडे मुसा स्पष्टप्रमाणे घेऊन आले होते, तरीही त्यांच्या अनुपस्थितीत तुम्ही वासराची पूजा करू लागलात आणि तुम्ही अन्यायी ठरलात. आणि स्मरण करा, जेव्हा आम्ही तुमच्याकडून वचन घेतले आणि तूर पर्वत तुमच्यावर उंचावून धरला, जे काही आम्ही तुम्हाला दिले आहे ते निष्ठेने स्वीकारा आणि ऐका. ते म्हणाले, आम्ही ऐकले परंतु आम्ही मानणार नाही. त्यांच्या कृतघ्नतेमुळे त्यांच्या हृदयात वासराविषयीची ओढ निर्माण झाली होती. त्यांना सांगा, जर तुम्ही स्वतःला श्रद्धावंत मानत असाल तर तुमची ही श्रद्धा तुम्हाला किती चुकीच्या गोष्टींची आज्ञा देत आहे. तुम्ही म्हणा, जर ईश्वराजवळचे परलोकातील सुख इतरांना सोडून केवळ तुमच्यासाठीच राखीव असेल तर मग मृत्यूची इच्छा करा, जर तुम्ही तुमच्या दाव्यात सत्य असाल. परंतु त्यांनी स्वतः केलेल्या दुष्कृत्यांमुळे ते कधीही मृत्यूची इच्छा करणार नाहीत, आणि परमेश्वर अन्यायी लोकांना पूर्णपणे ओळखून आहे.